हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो आहे ना, आजच्या या व्हिडिओमध्ये एका स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कुठल्या मी हॅबिट्स डेव्हलप केल्या, ज्या हॅबिट्स रोज केल्याने माझा मी टाईम पण एन्जॉय होतो आणि आपण जे आजकालच्या जगात आपण जे खूप बिझी झालेलो आहोत ना, दिवसभर कसा सुरू होतो आणि कसा संपतो हे कळत पण नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत आपण फक्त धावपळमध्ये असतो. हे काम ते काम, घराचं काम, मग ऑफिसचं काम, जबाबदाऱ्या, मोबाईल, सोशल मीडिया, सगळ्यांचे फोटोज, व्हिडिओज या सगळ्यात आपण एवढे गुंतून जातो ना, की स्वतःला साठी वेळच काढायचा आपण कधी कधी ना असं पण होत असेल की तुम्हाला ना असं वाटत असेल की दिवसभरात तुम्ही खूप काम केलंय, बट मन ना तुमचं कुठेतरी खात आहे किंवा शांत नाहीये, किंवा आपण काहीतरी ना सतत विचार करत राहतो, काही ना काहीतरी कोणाबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल आपण सतत विचार करत असतो. कारण आपल्या बॉडीला रेस्ट द्यायला तेवढा टाइम आपण देत नाही आणि माइंडला पण देत नाही. तर आपण बॉडीला कसं रेस्ट द्यायचं आहे, माइंडला कसं रेस्ट द्यायचं आहे, कारण की बघा मेंटल पीस आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि या कलियुगमध्ये तर बघा मेंटल पीसच सगळं आहे. भलेही तुमची बॉडी कशी पण राहू, बट मेंटली जर तुम्ही स्ट्रॉंग नसाल तर मग काही गोष्टी मग तुम्हाला करावंच लागतात. तर मग बघा कधी कधी ना असं वाटतं की मी पण मला पण माझी पण लाईफ अगदी तशी होती. सो सतत काही ना काही टेन्शन, प्लॅनिंग, विचार, किंवा उद्या तसं करायचं, परवा तसं करायचं, 5 वर्षानंतर आपण कुठे असू, हे ते सगळे क्वेश्चन्स, कन्फ्युजन्स हे सगळे ना माइंडला खूप खात असतात. सो म्हणून मी आहे ना असा विचार केला की मी जे माझा मेंटल स्ट्रेस रिलीव्ह करायला काय करते, काय अशा गोष्टी मी लिहिते, काय विचार मी करते जेणेकरून माझा मेंटल स्ट्रेस कमी होतो. सो ते गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हेच छोटे छोटे डेव्हलप टिप्स आहेत. सो हे टिप्स काय, सो बघा माझी पण आहे ना तुमच्यासारखीच लाईफ होती की ना टेन्शन, प्लॅनिंग, मग सतत कुठल्या तरी गोष्टीचा विचार. पण एक दिवस मला ना असं रिअलाईज झालं की बसून की जेव्हा मी मॉम बनले ना, तेव्हा मला असं रिअलाईज झालं की मी स्वतः एन्जॉय करायलाच विसरली आहे. किंवा त्या दिवशी मी असं ठरवलं की जरा का होईना पण स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा, स्वतःला जे आवडतंय ते करायचं. जसं की छोटे छोटे गोष्टी, असं नाही की आपण बाहेर जाऊन कुठेतरी पार्टी करतोय किंवा असं बाहेर कुठेतरी फिरायला, असं नाही. घरीच बसून मी काय काय असे छोटे छोटे मोमेंट्स, काय काय छोटे छोटे गोष्टी केल्या ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो बघा मला प्लांट्स आहे ना खूप आवडतात. जो एक गोष्ट आहे ना विचार करा जी तुम्हाला खूप आवडते, म्हणजे रिलॅक्स करणारी गोष्ट, असं नाही आहे की कुठली तरी मोठी गोष्ट, अशी छोटीशी गोष्ट आहे ना विचार करा. सो त्या दिवशी मी असा विचार केला की मला प्लांट्स, ग्रीनरी असं बघायला खूप आवडतं. सो त्या दिवशी ना आम्ही जाऊन प्लांट्स आणलं नर्सरीमधून. सो खूप सारे छान छान छोटे छोटे प्लांट्स, असं नाही की त्यांना खूप जास्त केअरची गरज आहे किंवा खूप असं रोज डेली त्यांना केअरची गरज आहे. असे प्लांट्स की ज्यांना 2-3 दिवसातून एकदा जरी तुम्ही पाणी घातलं तरी पण चालून जातात. सो असे प्लांट्स आम्ही आणले. सो मी असं एकदम आहे ना मेंटल स्ट्रेससाठी हे एक गोष्ट छोटीशी केली. तर तुम्ही पण आहे ना अशी कुठली तरी छोटी गोष्ट विचार करा की जी, आता बघा तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये माझ्या मुलीचा आवाज येत असेल. सो अशा गोष्टी म्हणजे जेव्हा तुमच्या घरी मुलं असतात, सो तुम्ही ना खूप असं स्ट्रेस्ड असतात, असे 10,000 हजारो गोष्टी ना तुमच्या माइंडमध्ये फिरत असतात. सो हे सगळं आहे ना छोटे छोटे गोष्टी तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला मेंटल रिलीफ भेटेल. सो बघा काही वेळा मी थोडं चालणं करते, म्हणजे थोडंसं वॉकिंग करते, थोडंसं योगा करते. बॉडी कशी ॲक्टिव्ह राहते तसं माइंड पण फ्रेश राहतं. सो थोडंसं योगा, असं माहिती आहे की तुम्हाला टाईम नसेल भेटत, मला पण नव्हतं भेटत. सो थोडंसं आहे ना काढा 5 मिनटं, जरा भलेही 5 मिनटं असो ना, पण तुम्ही काढा. फक्त बाल्कनीमध्ये उभी राहते, कधी कधी शांतपणे केस विचरत बसते, शांतपणे माझ्या प्लांट्सला पाणी घालते, किंवा शांतपणे असं एकदम बसूनच राहते, स्कायकडे बघत किंवा असं सनकडे बघत राहते. सो म्हणून ना माझे असे विचार एकदम स्पष्ट होतात की ना क्लिअरन्स येतो की हां बाबा हे हे मला करायचं आहे माझ्या लाईफमध्ये. आणि काही काही नेगेटिव्ह गोष्टी आहेत जे मी विचार करत असते, ते नेगेटिव्ह गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत. सो काही वेळ असं पण करते की शांतपणे असं बाल्कनीमध्ये बसून असते किंवा उभी राहते आणि बघत असते, आणि माझे विचार आहे ना हळूहळू असं क्लिअर होत जातात की हां बाबा मला ही गोष्ट खूप जास्त स्ट्रेस देते, तर ही गोष्ट, ह्या गोष्टीवर मला काम करायचं आहे. सो मस्त हवा येत राहते, त्याला मी फील करते, आणि काही वेळेस मोबाईल टेन्शन फक्त ना आपल्याला साईडला ठेवून फक्त विचार. एक गोष्ट बघा, जसं आपण घरचं काम एकदम मन लावून करतो, तसंच ऑफिसचं काम करताना मी एकदम असं मन लावून शांतपणे करते. काही ना काही करतो आपण, ते प्रॉपरली केलं ना मनात एक सोल्युशन मिळतो की त्याच्यासोबत मी माझे पुढचे प्लॅन्स विचार करते, माझे
काय गोल्स आहेत, पुढे फ्युचरमध्ये मला काय करायचं आहे, पुढे मला काय अचीव्ह करायचं आहे, ते मी शांतपणे बसून डिसाईड करते. आणि ऑफिसचं काम करत करत एक आहे ना एक थोडासा स्ट्रेस कमी होतो. आणि कारण फक्त दिवस कसं काढायचं नाहीये. आणि बघा, एक गोष्ट मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल, एक सजेशन म्हणून किंवा एक असं टिप्पणी म्हणून घ्या, की एक गोष्ट नक्की आहे, जर तुम्ही वर्किंग असाल किंवा नसाल, जर नसाल तर काही ना काही काम शोधा, काही ना काही गोष्ट अशी शोधा की जे तुम्ही वर्क करू शकाल. काही मोठी असं नाही की काही मोठंच असलं पाहिजे किंवा काही मोठंच असं मोठ्याच कंपनीमध्ये तुम्हाला जॉब लागली पाहिजे, असं काहीच नाही. छोटं काम असे ना ते शोधा, पण असं काहीतरी करा जे तुम्हाला बिझी ठेवेल, थोडंसं माइंड डायव्हर्ट करायला तुमचं मदत करेल. सो असं काहीतरी काम शोधा. घर बसल्या पण तुम्हाला खूप काही असे जॉब्स भेटू शकतात किंवा असे काही वर्क भेटू शकतं. भलेही ते काही पण कसलं पण असू दे, असं नाही की लॅपटॉपवरच करायचं आहे, कुठलं पण काम तुम्ही शोधू शकता. म्हणून स्वतःला एंगेज ठेवा, काही ना काही नवीन शिकत राहावा, तुमचे स्किल्स डेव्हलप करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्वतःवर फोकस करा. सो आजकालच्या लाईफमध्ये आपण स्वतःवरती फोकस करायला विसरलो आहोत. सो बघा, इथे मी ॲटॉमिक हॅबिट्स ही बुक घेतली आणि ही आता मी वाचत बसणार आहे माझ्या बाल्कनीमध्ये. सो बघा, असं मी टाईम आहे ना एन्जॉय करणं असं काही नाही आहे की मी काहीतरी मोठीच गोष्ट करते, एकदम काहीतरी आभाळातूनच आणते मी, असं काहीच नाही आहे. छोटी छोटी गोष्ट जरी तुम्ही केली तरीही तुम्ही तुमचा मी टाईम असा एन्जॉय करू शकता. भलेही ते कुठलंही काम असू दे, ते चिप्स खाणं किंवा असं काही छोटंसं काम किंवा चहा पिणं मस्तपैकी बसून असं पण असू दे, ते मी टाईम एन्जॉय करायला नका विसरू. आणि सो आता बघा, शांतपणे माझ्या बाल्कनीमध्ये बसले आहे, हलकी हवा पण येते, वातावरण एकदम शांत आहे. माझ्या हातात एक बुक आहे जी आहे ॲटॉमिक हॅबिट्स आणि मी ते शांतपणे बघा, आता स्पॉइल तर नाही करणार, पण मला ही एक गोष्ट बोलायची की ॲटॉमिक हॅबिट्सबद्दल आहे ना मी तुम्हाला माझ्या हिंदी चॅनलवर पण खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि या चॅनलवर पण सांगणार आहे. बट मला असं वाटतं की तुम्ही ना स्वतः ही बुक वाचा आणि स्वतः फील करा की काय काय असे हॅबिट्स असतात जे तुम्हाला बघा इम्प्रूव्ह करू शकतात, रोज थोडंसं बेटर कसं होऊ शकतात ना, हे या बुकमध्ये परफेक्टली लिहिलं आहे. कारण बघा, परफेक्ट तर कोणीच नसतं, पण रोज थोडासा बेटर होऊ शकतो. हे कसं होऊ शकतो आणि काय काय तुम्हाला अशा गोष्टी करायच्या आहेत ते या बुक्समध्ये आहे. गाईस, आता जर तुम्ही बघितलं, मी झाडाला वगैरे पाणी दिलं, मग बुक्स वगैरे वाचले थोडेसे आणि मग माइंड रिलॅक्स केलं, थोडंसं ऑफिसचं काम होतं ते पण करून घेतलं. आणि इथे मी एक जर्नल आणली आहे छोटीशी. आता मी याच्यात आहे ना, ही अजून मी खोललेली नाही आहे. सो बघा, मला एक सवय आहे, ती म्हणजे रायटिंग, म्हणजे लिहायचं. जे थॉट्स तुमच्या मनात येतात, असं नाही की ह्या वर्षी मी काय करणार आहे किंवा पुढच्या 5 वर्ष मी कुठे असणार आहे, काय करणार आहे, ते नाही, तसं नाही. जे थॉट्स तुमच्या मनात येतात, जे ग्रॅटिट्यूड तुम्ही फील करतात, म्हणजे स्वतःबद्दल किंवा जे युनिव्हर्सने तुम्हाला दिलं आहे, जे देवाने तुम्हाला दिलं आहे, जे पण तुम्ही काहीही थॉट्स तुमच्या मनात दिवसभरात जर तुम्हाला एखादा थॉट आला की छान थॉट आला आणि तो तुम्हाला असं पाहिजे की तुम्ही कधीच न विसरावं आणि मग तुम्हाला ते बघून, तो सेंटेन्स बघून इतकं छान वाटावं म्हणून तो सेंटेन्स एक आहे ना असं लिहत जायचं आहे बुक्समध्ये. ते सगळे तुमच्यासोबत काय काय असं छान गोष्टी झाले ते सगळं लिहत जायचं. कारण की जे आपण वाचतो, लिहितो, मेन म्हणजे बघा, लिहिणं वाचणं हे सगळं काहीच नसतं, फक्त एक थॉट की तुम्ही न विसरावं म्हणून आणि ते बघून तुम्हाला अजून पॉझिटिव्ह वाईब्स यावं म्हणून अशी ही जर्नल आणलेली आहे, छोटीशी मागवलेली आहे. आणि याच्यात मी आता माझे थॉट्स वगैरे लिहून काढणार आहे. तर याचं उद्घाटन लवकरच करेल आणि मग तुमच्याशी शेअर करेल सगळं काही. सो माझं म्हणणं एकच आहे की असं काही तुम्ही ठेवा, म्हणजे एक असा रेकॉर्ड ठेवा की जे चांगले चांगले थॉट्स, चांगल्या चांगल्या गोष्टी. आता बघा, आजकाल खूप काही गोष्टी घडतात की असे नेगेटिव्ह गोष्टी घडतात, नेगेटिव्ह लोक असतात, नेगेटिव्ह थिंग्स असतात तुमच्या लाईफमध्ये, ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत. आणि जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते सगळं लिहून काढायचे आहेत, म्हणजे ते डबल होतील, ते सगळं तुमच्यासोबत अजून व्हायला लागेल. जेवढं ग्रॅटिट्यूड तुम्ही फील करताना, जेवढं ग्रॅटिट्यूड तुम्ही व्यक्त करता की हां, ही गोष्ट मला भेटली आहे म्हणून मी ह्याच्यासाठी खूप थँकफुल आहे, असं मला खूप ग्रॅटिट्यूड वाटते याबद्दल. सो ते ग्रॅटिट्यूड सगळं तुम्ही फील करायचं आहे. सो म्हणून ही जर्नल छोटीशी जर्नल तुम्हाला रोज का होईना हफ्त्यातून एकदा जरी तुम्ही हे केलं ना, एक थॉट लिहून काढायचं, एक छान थॉट किंवा एक छान गोष्ट जी तुम्ही बघितली किंवा जी तुम्ही केली किंवा जे तुमच्यासोबत घडली, ते सगळं काही लिहून काढायचं आहे तुम्हाला. सो तुम्ही ना एक चेंज, तुम्हाला असं वाटत असेल की ही काय बोलते असं, बट स्टील तुम्हाला एक चेंज अनुभवाल तुम्ही एक चेंज, आणि तो चेंज तुम्ही नक्कीच बघायला भेटणार तुम्हाला. सो म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही लिहून काढा. सो मला खूप चांगली सवय आहे, खूप आधीपासून रीडिंग, रायटिंग याची खूप सवय आहे. भलेही आमचं काम लॅपटॉपवरती असं, बट स्टील आय प्रिफर रायटिंग. आणि तुम्हाला लिहून काढायलाच पाहिजेत गोष्टी, चांगल्या थॉट्स लिहून काढायला पाहिजेत. असं नाही म्हणत आहे की नंतर मी 10 वर्षानंतर काय करणार आहे, 5 वर्षानंतर काय करणार आहे, मग मी कसं जगणार, असं काही नाही लिहायचं. नॉर्मल थॉट्स, नॉर्मल गोष्टी लिहायच्यात. नॉर्मल काही तुम्ही बघितलं असेल, कुठे सुंदर अशी गोष्ट बघितली असेल, ती लिहून काढायची.
सो बघा, असं आपण जेव्हा शांतपणे काही कामं करत बसतो किंवा शांतपणे फक्त बसून असतो, स्वतःसोबत वेळ घालवतो ना, तेव्हा मनातली गडबड जी होत असते ना, ती कमी होते आणि स्ट्रेस, टेन्शन जे काही असेल ना, डिप्रेशन ते हळू-हळू आहे ना, कमी व्हायला लागतं. आणि सगळ्यात सो म्हणून बघा, मी रोज ट्राय करते, की असा वेळ मी स्वतःसाठी काढू. कधी बाल्कनीमध्ये बसून, कधी बुक वाचू आणि कधी हे सगळे जे छोटे-छोटे मोमेंट्स आहेत, मला ग्राउंडेड ठेवतात, मला रिमाइंड करतात, की लाईफ फक्त धावण्यासाठी नाहीये, पण थांबण्यासाठी पण आहे, फील करण्यासाठी आहे, की मी काय करते, मी स्वतःसाठी काय करते, निगेटिव्ह गोष्टी कशी आपल्याला काढायच्या आहेत, जगण्यासाठी काय करायचं आहे, ते मला शिकवतात. जर तुम्ही पण असं काही वेळ स्वतःसाठी काढलं, थोडीशी एक्सरसाइज केली, थोडं योगा केलं, तर तुम्हाला पण फरक नक्कीच दिसेल. सो काही मोठा चेंज करायची काहीच गरज नाही. फक्त 10 ते 15 मिनिटांनी सुरुवात करा. शांत बसा, डीप ब्रीथिंग करा, काहीतरी वाचा, काही योगा करा. जसं की मी योगा करत आहे. बघा हळू तुमचा माइंड कसं काम होईल, रिलॅक्स होईल, तुम्हाला स्वतःसोबत राहायला आवडेल. मेन म्हणजे बघा, तुम्ही दुसऱ्यांसोबत कितीही वेळ घालवला तरी स्वतःसोबत जरी तुम्ही 5 मिनिटं बसून बघा, जस्ट घरी आहे ना एकटे बसून बघा, की तुम्हाला कसं वाटतं, काय फीलिंग्ज येतात, काय विचार येतात. आणि जर निगेटिव्ह विचार येत असतील तर मग नक्कीच तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायची खरंच गरज आहे. कारण की बघा, स्वतः सोबत वेळ घालवणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत वेळ नाही घालवणार, तोपर्यंत तुम्हाला लाईफची जी मजा आहे, जी गंमत आहे, जी खरी जी आहे ना मजा, ती तुम्हाला नाही समजणार. सो स्वतःसोबत वेळ घालवा, थोडंसं स्वतःला समजून घ्या, स्वतःला समजा की मला काय पाहिजे, किंवा दुसऱ्यांकडून असं काही काही ॲडवाईस किंवा काही सजेशन किंवा काही असं असतं ना, की हां, दुसरे जर मला चांगले बोलतील ना तरच मी चांगले, असं काहीही नाही आहे. तुम्हाला स्वतःला तुमचं गोल ठरवायचा आहे, की तुमचा गोल काय आहे लाईफमध्ये, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय केल्याने आवडेल. सो आता दिवसातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय? बघा, योगा. आता मी हे का म्हणते, की योगा इम्पॉर्टंट गोष्ट आहे दिवसातली, म्हणजे ह्याच्यासाठी, कारण की आपली जी बॉडी असते ना, ती जेव्हा एकदम शांत असं काही मूव्हमेंट मिळालं ना बॉडीला, की माइंड पण ऑटोमॅटिकली फ्रेश होतो. आणि बॉडी आणि माइंड इतके कनेक्टेड असतात ना, की तुम्ही स्वतःच ट्राय करून बघा, तुमचा स्ट्रेस कसा हळू कमी होतो. सो बघा, सुरुवात मी सिंपल असं ब्रीदिंग करून करते. जर तुम्ही कधी एक्सरसाइज केली पण नसेल ना, तरी पण तुम्ही बघू शकता. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट करता ना, तेव्हा वेगळीच एनर्जी, वेगळीच पॉवर, वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो. स्पेशली तुम्ही जर लेडीज असाल ना, तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही एक वुमन आहे. जर तुम्हाला एक्सरसाइजची खूप आहे ना, खूप जास्त गरज आहे. कारण की आजकाल जे वातावरण आहे, जे एन्व्हायरमेंट आहे, जे स्ट्रेसची लाईफ आहे, त्यामध्ये ना एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. कुठली पण करा, असं नाही की एकदम हार्डच एक्सरसाइज करायची. नॉर्मल थोडे एक्सरसाइजेसनी स्टार्ट करा. बघा, नुकतंच माझं 6 सेक्शन झालेलं आहे. सो सेक्शननंतर कुठले नॉर्मल एक्सरसाइज आहेत ते मी करते. वर्कआउट आहेत ते करते. योगा म्हणजे फक्त बघा बॉडीसाठी नसतं, ते माइंडसाठी आहे ना, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणी प्या, मध्ये छोटे ब्रेक्स घ्या. मी बघा मध्ये पाणी वगैरे पिते, तर तसं करून करा. तर तुम्ही कधीच एक्सरसाइज नसेल केली तरीही पण करून बघा. थोडंसं ब्रीदिंग करा. थोडंसं, मी घाई नका करू, हळूहळू कामपणे प्रत्येक मोमेंट फील करा. कधी आहे ना बघा, आपण वर्कआउटला पण एक टास्क समजतो, की भाई आता मला ना वर्कआउट करायचं आहे, तर मी कसं करणार, आता मला चला वर्कआउट करायचं, असं एकदम असं घाईने करतो, की हां बाबा मला एवढं संपवायचं आहे. तर तसं नका करू. मला वाटतं की एक मी टाईम आहे. वर्कआउट म्हणजे डीप ब्रीथ करा, मस्तपैकी हळूहळू करा, स्वतःशी कनेक्टेड व्हा आणि मग वर्कआउट करून बघा. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल, खूप म्हणजे खूप रिलॅक्स वाटेल. फक्त एकदा ट्राय करून बघा. सो बघा, आता मी ब्रीदिंग एक्सरसाइज करते, मी नॉर्मल योगा वगैरे करते, वर्कआउट करते. स्किपिंग आता मी बघा अजून स्टार्ट तर केली आहे हळूहळू, बट आज नाही करायचं. तुम्हाला जी पण सो बघा, आता खूप जण म्हणतात की मॉम बनल्यानंतर मला तर टाईमच नसतो, मला तर वेळच नसतो स्वतःसाठी काढायला. सो बघा, वेळ तर कोणाकडेच नसतो, बट तो तुम्हाला काढायचा असतो. कुठून पण कसा पण 5 मिनिटं जरी तुम्ही स्वतःसाठी काढलं, थोडंसं एक्सरसाइज केलं, थोडं बसून शांतपणे पाणी प्या, बसून शांतपणे थोडंसं ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले, खूप खूप इफेक्ट पडतो हा लाईफवरती. खूप जास्त इफेक्ट पडतो याचा. आणि मी तर हे पर्सनली खूप मानते. म्हणून पर्सनली माझं असं म्हणणं आहे, की बघा, एक मदर जेव्हा तुम्ही बनता, किंवा मदर नसालही, कोणीही असून दे, ठीक आहे, एक लेडी असून दे, लेडीच्या लाईफमध्ये, किंवा एक पुरुष असून द्या, पुरुषच्या लाईफमध्ये, सगळ्या माणसांच्या लाईफमध्ये इतका स्ट्रेस असतो, टेन्शन असतो. भलेही ते किती पण काही पण असतो, त्यांच्या लाईफमध्ये एक छोटा ना छोटा स्ट्रेस तर असेलच, ठीक आहे. तर मग स्ट्रेस, टेन्शन, आजकालचं जे वातावरण आहे ते सगळं
जे एक साईडला ठेवून आपण जर स्वतःसाठी थोडेसे 5 मिनिटं काढले आणि मग थोडंसं एक्सरसाइज केलं, थोडंसं मी टाईम दिलं. मी टाईम आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे की तुम्ही म्हणाल की आम्ही अशा घरी राहतो जिकडे खूप भांडणं होतात किंवा अशा कॉलनीमध्ये राहतो जिकडे खूप असा आवाज वगैरे येतात, सोसायटीमध्ये राहतो जिकडे खूप भांडणं असतात लोकांची. मी मानते, बट तुम्ही थोडीशी 5 मिनिटं स्वतःसाठी काढा. 5 मिनिटं कुठेतरी शांतपणे जाऊन जाऊन बसा. थोडं एक्सरसाइज करा, थोडंसं मी टाईम द्या, थोडंसं चिंतन करा, स्वतःशी बोला की मला नक्की काय हवंय. आणि तो कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि कॉमेंटमध्ये मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मी टाईम हे कसं देता किंवा कुठली गोष्ट तुम्हाला करायला आवडते, लाईक डान्सिंग, रीडिंग, काही पण एक हॉबी मला एक सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून. आणि जर तुम्ही मॉम असाल तर तुम्ही कसं मॅनेज करता सगळं ते पण मला सांगा, ताकी असेच म्हणजे लोकांना पण थोडीशी हेल्प होईल म्हणून. ठीक आहे, चल मग तर चला मग तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टिल देन टेक केअर, बाय बाय.